परभणी शहरातील उघडा महादेव ते मोठा मारुती हा रस्ता खड्ड्यांनी भरला असून या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी करत आता महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे। मागील अनेक वर्षापासून या भागातील रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। धूळ आणि खड्ड्यामधून नागरिकांना ये-जा करावी लागते। या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि त्यामुळे आता या भागातील महिलांनीच रस्त्यावर उतरत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आहे। किमान आता तरी प्रशासन जागे होईल का असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जातोय। वैजनाथराव जोगदंड रहिवासी असून हल्ली मुक्काम गजानन नगर कारेगाव रोड उघडा महादेव परिसर इथं आहे। पण आम्ही कलेक्टर साहेबाला पण निवेदन दिले। आमच्या रस्ते नाल्या वगैरे साफसफाईची काम आहे ना, त्याच्यासाठी आमचा एक महिलांचा ग्रुप आलेला आहे। आता आम्ही आयुक्त मॅडमकडे पण जाऊन आलो, त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे। या कामामध्ये सगळ्यांनी थोडंसं वैयक्तिक लक्ष द्यावं, आमच्या सगळ्यांच्या समस्या दूर कराव्या, एवढीच आमची रोडची कामं करून रोड व्हावे एवढीच विनंती। घंटागाडी रोड त्यांनी आम्हाला ह्यांच्याकडे पाठवले, आता बांधकाम विभाग म्हणजे BNCकडे पाठवले। त्यांनी आम्हाला त्यांच्याकडे पाठवून करायला सांगितलं रोड, यांच्याकडे नाही आहे म्हणे, त्यांच्याकडे गेलाय म्हणून सांगितले रोड। मला जिल्हाधिकारी प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।